धुरंधरमध्ये रणवीर सिंगसोबत 20 वर्षांनी लहान असलेल्या सारा अर्जुनला रोमांस करताना बघून सुरुवातीला सोशल मीडियावरती मोठी टीका झाली. पण आता प्रेक्षकांचा जो रिस्पॉन्स आहे तो उलट दिशेने जाताना दिसतोय. 5 डिसेंबर 2025ला धुरंधर रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवरती जोरदार धडाक्यात सुरू आहे. याचा रनटाईम म्हणाल तर 3 तास 32 मिनिटांचा असल्यानं हा 2025 मधला सगळ्यात लांब बॉलिवूड मूव्ही देखील ठरला. धुरंधरमध्ये सारा यालिना जमाली नावाचं एक कॅरेक्टर करतीये. ही सारा अर्जुन नेमकी आहे तरी कोण? तर साराने 18 महिन्यांची असल्यापासूनच मोठ्या ब्रँड्सच्या 100हून जास्त टीव्ही ॲड्समध्ये काम केलं. तिनं वयाच्या 6व्या वर्षीच तमिळ मूव्ही देवा थिरुमगलमध्ये पहिल्यांदा मोठ्या स्क्रीनवर काम केलं. बाकी मूव्हीजचं म्हणाल तर याआधी एक थी डायन, जज्बा, 404 एरर नॉट फाउंड आणि द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स यामध्येही ती काम करताना दिसून आली. मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन याच्या दोन्ही पार्ट्समध्ये तिनं ऐश्वर्या राय बच्चनच्या लहानपणीचा रोल केला. पण आता धुरंधर हा तिचा बॉलिवूडमधला लीड ॲक्ट्रेस म्हणून पहिलाच मूव्ही आहे ज्यात ती रणवीर सिंगसोबत दिसली आहे. तिचा रोल कथानकाच्या दृष्टीनं अगदी महत्त्वाचा आहे, कारण रणवीर मेजर जसकीरत सिंग रंगी म्हणून अंडरकव्हर जाताना हमजा अली मझारी म्हणून यालिनाच्या जवळ जातो आणि मिशनसाठी शत्रूबद्दलची महत्त्वाची माहितीही मिळवतो. याच धुरंधरचा पहिला लूक आणि रोमॅन्टिक गाण्याचा टीझर समोर आला आणि सोशल मीडियावरती चर्चा पेटली की 40 वर्षांचा रणवीर आणि 20 वर्षांची सारा अर्जुन हे सोबत कम्प्लिटली मिसकास्ट आहे, मिसफिट आहे. पण आता हा मोठा स्पाय ड्रामा पडद्यावरती आल्यावर एक्झॅक्ट उलट रणवीर आणि सारा अर्जुनच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीचं लिटरली कौतुक होताना दिसतंय. काहींनी म्हटलंय की खूप वाईट पेअरिंग दिसेल असं वाटत होतं, पण थिएटरमध्ये जेव्हा दोघांना एकत्र पाहिलं तेव्हा मात्र खूप जास्त आवडलं. धुरंधरनं दाखवून दिलंय की सोशल मीडिया जजमेंट नेहमीच योग्य असेल असं नाही. बाकी सारा अर्जुनच्या कास्टिंगवरती तुमचं मत काय, कमेंट करून सांगा आणि लगावबत्तीला फॉलो करा.